अंबाजी महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भातील ही कथित ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय। कुचे यांचा कार्यकर्ता आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप आहे। मात्र LS मराठी वृत्तवाहिनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हाँ बोल कुचे साहेब। हॅलो बोल बोल हॅलो बोल ना। थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकल नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात तर खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दी। अरे उजेडात नका करू तुम्ही आडीतून आडीला पलीतून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीतला शाद्याला या, तुम्हाला माहित झालं बॉडीतला शाद्याला मध्ये जाऊन द्या। कोण नाही शिव्या नाही दिल्या। मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये। ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका। त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले। मीच त्याला बाजूला केलं। आता मी एक PI ची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात। बिंदास वाटा कुठे साहेब। मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलत का ना अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही चाललेले आहे ना। हा चालन होते वाटी तुम्ही बाकी नाही, आम्ही नाही बाकी तुम्ही, पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। ठीक आहे ओके ओके सर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। PI ची गाडी बोलवतो, 7-8 पोलीस बंदोबस्ताचे पैसे वाटत तुमच्यावर आरोप। अजिबात असं कधी मी बोललो नाही। ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून समिती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही। आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला मी पुढं होतो। त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि काय झालंय की विरोधीवाल्याला कुठेही चारा नाही लागला। सगळे पक्ष उभा होते, मित्र पक्ष असेल सगळे पक्ष, म्हणून त्यांना वाटते विजय तसं झाला। हा त्यांची जिव्हाळी लागला। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विकासावर विचारावर लोकांनी निवडून दिलंय, त्याच्यामुळे यांचं जिव्हाळी लागलेला प्रश्न आहे। त्याच्यामुळं वंचितचा इथं काहीही नव्हतं, संबंध नव्हता। त्याच्यामुळे त्यांनी आरोप प्रत्यारोप केले। पहिल्या दिवसापासून आरोप प्रत्यारोप करू लागले की कारण की पहिल्या दिवशी म्हणले की अधिकाऱ्याला 1 कोटी रुपये दिले, अधिकारी मॅनेज केला, म्हणजे EVM मशीनमध्ये घोटाळा केला। मला सांगा, जर घोटाळा केला असता तर मग MIMचे कशाला निवडणूक आले असते? 33-36 लोक, वंचितचे कशाला आले असते निवडून? म्हणजे पूर्णपणे बदनाम करायचं कसं भारतीय जनता पार्टीला आणि नारायण कुचेला हे सर्वस्वी चालू आहे। म्हणून या सगळ्या ऑडिओ क्लिप माझ्या षडयंत्र तयार करून केलेले आहे। मी याला बिनबुडाचे आरोप करण्याला तयार केलेले आहे। 2 तक्रारी केलेल्या आहे, अशा 2-3 आल्या आहे। मी तुम्हाला FIR आत्ता देतो। मी एक ऑडिओ क्लिप आली होती, जातीवाद बोललं म्हणून सनी मी त्याची FIR दाखल केली होती। असे मोडतोड करून केलेले आहे। मी तुम्हाला आत्ता FIR देणार आहे मागचा। एक अंबड पोलीस स्टेशनला दाखल केला, एक बदनापूर पोलीस स्टेशनचा, दोन्ही FIR माझं होईल। सध्या जे ऑडिओ क्लिप येते त्याबद्दल काय सांगाल की मोडतोड केलेली आहे? हो 100% मोडतोड केलेली आहे। याची 34 तारखेला लावणार, गुन्हा दाखल करणार तुम्ही? 100% अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार, मी कोर्टात जाणार।